नमस्कार मित्रांनो, माझं नाव नितीन आणि स्वागत आहे आपलं माझ्या चॅनल टेक नितीनमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला GCTBC मराठी 30WPMच्या स्टेटमेंट फॉर्मॅट करून दाखवणार आहे. मित्रांनो, ह्या विषयावर मी ऑलरेडी जे आहे व्हिडिओ बनवली होती खूप 1-2 वर्षाआधी. ॲक्च्युली आता जे आहे जो व्हर्जन आहे एक्सेलचा तो चेंज झालेला आहे. जो मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल आहे आधी खालचा व्हर्जन यूज होत होता. आता जे आहे 2019 जो मीन्स लेटेस्ट नाही पण 2019च्या व्हर्जनवर जे आहे आता फॉर्मॅटिंग तुम्हाला करावी लागणार आहे. तर तुमची प्रॅक्टिस प्रॉपरली व्हावी आणि तुम्हाला सगळे मेनूज जो लेआउट आहे फॅमिलियर वाटावा ह्यासाठी मी हे फॉर्मॅटिंग पुन्हा एकदा तुम्हाला सांगत आहे. आणि मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल नोटिफिकेशन आयकन पण प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. आणि मित्रांनो, या व्हिडिओला शेअर करा जेवढे तुमचे मित्र असतील त्यांच्याबरोबर, जेणेकरून त्यांना पण फॉर्मॅटिंग कळू शकेल आणि ते प्रॉपरली फॉर्मॅटिंग करू शकतील. आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो ही फॉर्मॅटिंग बघितल्यानंतर 100% तुम्ही मार्क आउट ऑफ घेणार आहात. तर चला व्हिडिओला सुरू करूया. मित्रांनो, ह्याआधी खूप सारे फॉर्मॅटिंगचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत, जसे की लेटरची फॉर्मॅटिंग मराठी आणि इंग्लिश दोघींची जे व्हिडिओ मी बनवलेली आहे. आणि इंग्लिशचे जो स्टेटमेंट आहे त्याची फॉर्मॅटिंग पण बनवलेली आहे, तर ते पण तुम्ही चेकआउट करू शकता. तिन्ही व्हिडिओची जी लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देऊन देईन, तुम्ही नक्की चेकआउट करा. मित्रांनो, तुम्ही टायपिंग एक्झाम देणार असाल तर बघा आमचा एक स्टोअर आहे ज्यामध्ये तुम्हाला GCTBCचा सगळा जो आहे स्टडी मटेरियल इथं मिळणार आहे. तर त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बघा, अशा प्रकारे तुम्ही इथं जे आहे कंटेंट डाउनलोड करू शकता. खूप सारा कंटेंट आहे. तुम्हाला पॅसेज हवे असतील प्रॅक्टिससाठी, तुम्हाला सॉफ्टवेअर हवा असेल, तुम्हाला मराठी टायपिंगचा कोर्स हवा असेल, 5 दिवसात तुम्ही मराठी शिकून जाल, तर तुम्हाला डिफिकल्टी होत असेल तर तुम्ही हे परचेस करू शकता. मित्रांनो, बघा मी तुम्हाला कशा प्रकारे परचेस करायचं ते क्विकली सांगून देतो, त्यानंतर आपण फॉर्मॅटिंगकडे वळूया. तर बघा, फॉर एक्झाम्पल 40WPMची मला पॅसेज जर घ्यायचे असतील तर मी त्यावर क्लिक करेन आणि बाय नाववर मला क्लिक करायचे आहे. बाय नाववर क्लिक केल्यानंतर बघा अशा प्रकारे cosmofeed.com मीन्स आमचा जो पेमेंट गेटवे आहे तो ओपन होणार आहे. पार्टनरशिपमध्ये आहे ते. तर बघा, तुम्हाला इथे ईमेल ID आणि फोन नंबर एंटर करायचा आहे. मित्रांनो, ईमेल ID आणि फोन नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला बाय नाववर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे बघा एक QR कोड येईल. तुम्हाला याला स्कॅन करून जे आहे डायरेक्टली पे करू शकता, किंवा जर तुम्हाला VPA टाकायचे आहे, फॉर एक्झाम्पल UPI ID एंटर करायची आहे, तर इथं तुम्ही जे आहे UPI ID एंटर करून सुद्धा पेमेंट करू शकता. किंवा मोबाईल नंबर असेल तुमच्याकडे, मोबाईल नंबर एंटर करा आणि प्रोसीड करा. तुमचं पेमेंट जसं कंप्लीट होईल तसं तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल. तुम्ही डाउनलोड इझिली ते फाईल जे आहे करू शकता. तर चला मित्रांनो, क्विकली आपण फॉर्मॅटिंग सुरू करूया. बघा, लेफ्ट साईडला तुम्हाला क्वेश्चन साईड असेल आणि राईट साईडला आन्सर साईड असेल. सर्वात आधी तुम्हाला हे बघायचं आहे की क्वेश्चन साईडला कोणत्या रोपासून किंवा कोणत्या सेलपासून ॲक्च्युली जे फॉर्मॅटिंग सुरू झालेली आहे. तर बघा, इथं B3 पासून स्टार्ट झालेली आहे, तर आपण सुद्धा B3 पासून इथं फॉर्मॅटिंग सुरू करणार आहोत. तर सर्वात आधी काय करायचं आहे, तुम्हाला जे स्टेटमेंट आहे ते पूर्ण जे आहे टाईप करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण फॉर्मॅटिंग बघणार आहोत. आणि एकदा टाईप झाला की तुम्हाला काही चुका तर नाही झाल्या ते पण चेक करायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळू शकतील. तर चला क्विकली मी टाईप करतो आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुम्हाला टाईप करायचं आहे, आणि मधामधात टिप्स पण देतो. तर बघा, B3 पासून तुम्हाला इथे स्टार्ट करायचं आहे. तर अशा प्रकारे इथं मी कर्सर आणलेला आहे. ठीक आहे, डबल क्लिक करायचं आहे त्या सेलवर. तर इथं मी टाईप करत आहे इलेक्ट्रॉनिक यंत्रांच्या विक्रीचा तक्ता. B3 मध्येच टाईप करायचं आहे मित्रांनो. मग आपण नंतर त्याला मार्जिन सेंटर करणार आहोत. त्यानंतर बघा, ॲक्च्युली जे 4वाली जी आहे 4वाली रो आहे ते कम्प्लिटली आपल्याला सोडायची आहे. ठीक आहे, त्यानंतर B5 मध्ये तुम्हाला डबल क्लिक करायचं आहे आणि इथं क्रमांक टाईप करायचा आहे. त्यानंतर मी असं साईड बाय साईड जे आहे इथं जो डेटा आहे तो टाईप करत आहे. तर इथं आहे जिल्ह्यांची नाव, तर आपण टाईप करून घेऊ जिल्ह्यांची नाव. ठीक आहे, आता बघा हे बाहेर जात आहे, तर तुम्हाला इथं काळजी करण्याची आवश्यकता नाही आहे. आपण ते नंतर ॲडजस्ट करणार आहोत. D मध्ये आपल्याला D5 मध्ये आता जे आहे कंटेंट क्विकली जे आहे टाईप करून घ्यायचे आहे. होल्डर, त्यानंतर बल्ब आणि ट्यूबलाईट. त्यानंतर बघा क्रमांक जे आहेत ते टाकायचे आहेत. तर मी क्विकली इथं
एंटर करतो. तर हे आमचे क्रमांक पण जे आहे सगळे एंटर झाले आहेत. आता जिल्ह्यांची नावं आपण टाईप करू. सोलापूर, त्यानंतर लातूर, त्यानंतर अहमदनगर, त्यानंतर औरंगाबाद टाईप करायचे आहे आपल्याला. त्यानंतर मुंबई, त्यानंतर कोल्हापूर, त्यानंतर सातारा आणि सांगली. तर हे सगळे आपले जे आहे नाव इथं टाईप झालेले आहे. आता आपण जो डेटा आहे तो डेटा एंटर करू आपण. तर 4,500 इथं बघा कॉमा देणं तुम्हाला आवश्यक आहे. जर तुम्ही एक्झाममध्ये कॉमा सोडाल तर तुमचे इथं मार्क डिडक्ट होणार आहे. त्यामुळे कॉमा तुम्हाला तिथं द्यायचा आहे. 6,000, त्यानंतर 543, त्यानंतर 5,666, ओके. त्यानंतर 9,100, 3,400, 2,400. ठीक आहे. त्यानंतर बल्बची संख्या पण आपण क्विकली एंटर करून घेऊ. 5,678, त्यानंतर 433, त्यानंतर इथं बघा 6,787, ओके. त्यानंतर 7,776. Then next 3,000. Then next 2,300. Oh sorry, 00च्या जागी ओके 2,300. त्यानंतर 4,200 अँड लास्ट वन इथं बघा 1,000. तर बघा आता ट्यूबलाईटचे जो डेटा आहे तो एंटर करून घेऊ आपण. 5,666, देन 9,100, त्यानंतर 5,200, त्यानंतर 6,000, त्यानंतर 543, त्यानंतर 4,200, त्यानंतर 2,444 आणि शेवटच्या इथं बघा 6,650. तर बघा सगळा डेटा आपला एंटर झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे तुम्हाला जे हे कॉलम्स आहेत ते ॲडजस्ट करायचे आहेत जेणेकरून क्लिअरली तुम्हाला दिसेल. बघा इथं जिल्ह्यांची नावं आहे पण इथं फक्त जिल्ह्यांची शो होत आहे आणि इथं बघा काही जे लांब जे अक्षर आहेत ते दिसत नाही आहे. त्यामुळे आपल्याला हे ॲडजस्ट करणं आवश्यक आहे. तर बघा अशा प्रकारे तुम्हाला इथं माऊस आणायचं आहे आणि बघा असं प्लसचं साईन आला की त्याला जस्ट स्लाईड करायचं आहे. तर बघा क्लिअरली दिसत आहे अशा प्रकारे. थोडासा अजून वाढवून घेतो मी, ओके. त्यानंतर बघा DE आणि F यांना एक सोबत सिलेक्ट करून तुम्हाला बघा अशा प्रकारे प्लसचा साईन आला की या तिघांना एक सोबत ॲडजस्ट करायचं आहे. तर सफिशियंट जागा आहे, ठीक आहे. आता आपल्याला फॉर्मॅटिंग करायचं आहे मित्रांनो. फॉर्मॅटिंग खूप इझी आहे. बघा सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे, B3वर B3 सेल सिलेक्ट करायची आहे आणि होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये इथं बोल्ड करायचं आहे आणि अंडरलाईन करायचं आहे, ओके. त्यानंतर काय करायचं आहे बघा, त्यानंतर तुम्हाला B3 पासून तर F3 पर्यंत असं सिलेक्शन घ्यायचं आहे. सिलेक्शन घेऊन झालं की तुम्हाला इथं काय करायचं आहे बघा, अलाइनमेंट ग्रुपमध्ये याच्या इथं बघा मर्ज अँड सेंटरचं ऑप्शन दिसत आहे. आता तुम्हाला जर मर्ज अँड सेंटर दिसत नसेल तर ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे आणि इथं मर्ज अँड सेंटरवर तुम्हाला अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं आहे.
त्यानंतर बघा नेक्स्ट स्टेप तुमची हे आहे की जो क्रमांक आहेत हे इथं क्वेश्चन साईडला बघा सेंटरमध्ये आहेत आणि आपल्या राईट साईडला आलेले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, सगळ्याचं सिलेक्शन घ्यायचं आहे माऊसनी आणि याची अलाइनमेंट जी आहे सेंटर करायची आहे. तर अलाइनमेंटचं ऑप्शन कुठे मिळेल तुम्हाला, होम टॅब अलाइनमेंट ग्रुपमध्ये. आणि इथं बघा हे सेंटर अलाइनमेंट आहे, अशा प्रकारे सेंटर अलाइनमेंट तुम्हाला करायची आहे. आता बाकीचा डेटा बघा जसंच्या तसा आहे. जर एक्झाममध्ये तुमच्या फॉर एक्झाम्पल हा राईट साईडला राईट अलाइन आहे, पण लेफ्ट साईडला तुम्हाला जर दिसत असेल तर तुम्हाला ते सिलेक्शन घेऊन अशा प्रकारे सिलेक्शन घ्यायचे आहे तुम्हाला. होत तर नाही पण कधी झालं तर अशा प्रकारे सिलेक्शन घेऊन तुम्ही राईट अलाइन करू शकता. ठीक आहे, मीन्स जो क्वेश्चन साईडला जसा दिसत आहे तसाच आन्सर साईडला दिसायला हवा. त्यानंतर बघा आपल्याला हे जे वरचे जे हेडिंग्स आहेत ते बोल्ड करायचे आहेत आणि सेंटर करायचे. तर अशा प्रकारे तुम्हाला सिलेक्शन घ्यायचं आहे आणि इथं बघा फॉन्ट ग्रुपमध्ये होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये येऊन इथं बोल्ड करायचं आहे आणि मग बोल्ड झाल्यानंतर अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि इथं सेंटर करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे बघा आता आपली अर्धी फॉर्मॅटिंग झालेली आहे. आता काय करायचं आहे बघा, बॉर्डर्स लावायचे आहेत. इथं बघा सगळे बॉर्डर लावले आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, क्रमांकापासून सिलेक्शन घ्यायचं आहे डेटापर्यंत न्यूमेरिक. तर हा आपला सिलेक्शन सॉरी थोडंसं जास्त झालं होतं. तर मी पुन्हा सिलेक्शन घेत आहे बघा, अशा प्रकारे सिलेक्शन घ्यायचं आहे. आणि आता बघा फॉन्ट ग्रुपमध्ये होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे आणि तुम्हाला बघा इथे ऑप्शन दिसत आहे हे चौकोन म्हणजे इथे बघा बॉर्डर्सचं आहे. तर इथं तुम्हाला ड्रॉपडाऊनवर क्लिक करायचं आहे आणि इथे बघा ऑल बॉर्डरचे ऑप्शन चूज करायचं आहे. ठीक आहे, ऑल बॉर्डर जसं चूज केलं तर बघा सगळ्या जो तुमचं स्टेटमेंट आहे त्याला बॉर्डर लागून जाईल. आता 90% झालेला तुमच्या एक गोष्ट राहिलेली आहे, ते खूप सारे मुलं विसरतात, तर ते मला विसरायची नाही आहे. बघा अशा प्रकारे तुम्हाला सगळं स्टेटमेंटचं सिलेक्शन घ्यायचं आहे. स्टेटमेंटचं सिलेक्शन घेऊन तुम्हाला होम टॅब सिलेक्शन निघालेलं. ठीक आहे, मी पुन्हा सिलेक्ट करतो. अशा प्रकारे सिलेक्शन घेऊन होम टॅब फॉन्ट ग्रुपमध्ये यायचं आहे, सॉरी नॉट फॉन्ट ग्रुप अलाइनमेंट ग्रुपमध्ये यायचं आहे. आणि बघा इथं व्हर्टिकल अलाइनमेंट जे आहे ते सेंटर करायचे मीन्स मिडल करायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही केल्या तर तुमची जी फॉर्मॅटिंग इथं कंप्लीट होत आहे. तर खूप इझी आहे. आय होप तुम्हाला ही फॉर्मॅटिंग समजली असेल. फॉर्मॅटिंग आवडली तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. थँक्यू व्हेरी मच.